आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीनं अमरावती मतदारसंघावर आपली दावेदारी केली आहे। या अनुषंगानं स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यामध्ये अमरावतीमधून सुजाता आंबेडकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव घेण्यात आल्याची माहिती वंचिततर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली। लोकसभा निवडणुकीची तयारी होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही महाविकास आघाडीतील नेत्यांशी सुसंवाद होत नसल्याचं स्पष्ट आहे। महाविकास आघाडीसोबत युती झाल्यानंतरही अमरावती मतदारसंघावर वंचितकडून दावेदारी सांगितली जात आहे। महिन्याभरापूर्वीच अमरावती इथं प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या महासंमेलनातून शक्ती प्रदर्शन घडवलं होतं। अशातच आता वंचितनं अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। तर प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजाता आंबेडकर यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा ठराव एकमतानं घेण्यात आल्याचं वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। पूर्ण पदाधिकाऱ्यांच्या सर्व संमतीने, मग त्यात महिला आघाडी असो, युवक आघाडी असो, पॅरेंट बॉडी असो, सम्यक विद्यार्थी आंदोलन असो, सर्वांच्या सहमतीने, सगळ्यांच्या एकमताने आमच्या सर्वांची जी मनापासूनची इच्छा आहे की माननीय युवा नेता सुजातदादा आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा ही निवडणूक स्वतः अमरावतीतून लढवावी। आमची एवढीच इच्छा आहे का इथे अमरावती जिल्ह्यात आंबेडकरांनी एक वेळा तरी इलेक्शन लढवावं, जेणेकरून अमरावतीच्या जनतेलाही त्यांना मतदान करण्याचा एक अनुभव यावा, जेणेकरून आम्हालाही असं वाटेल की आम्ही बाबासाहेबांच्या पिढीला कुठेतरी अमरावतीला मतदान करण्याचा एक संधी दिली।